नमस्कार. आजची गोष्ट आहे मुंबईमधील पवई लेकची. ही गोष्ट चालू होते मुंबईमधील गोरेगाव शहरापासून. तिथे एक मुलगा राहत होता. त्याचं नाव श्रेयश होतं आणि तो शाळेला पवईमध्ये जात होता. श्रेयशचा स्वभाव म्हणजे तो एक बॅक बेंचर होता. म्हणजे नुसती दंगा मस्ती, शिकण्याकडे लक्ष नाही. त्याला त्याच वर्गामधील रिया नावाची मुलगी आवडत होती. पण रिया ही अभ्यासामध्ये हुशार होती. तिला माहीत होतं श्रेयश तिच्या मागे लागला आहे, पण तिला तो आवडत नसतो. पण एक दिवशी काय होतं, श्रेयशला वाटतं आपण तिला प्रपोज करूया. किती दिवस नुसतं गप्प बसायचं, आपल्या मनातलं तिला सांगून टाकूया. तर तो काय करतो, आपल्या मित्रांना सांगतो तिला पवई तलावाजवळ घेऊन या. पवई तलावाजवळ एक गार्डन होतं. ती त्याच्या मित्रांसोबत जाते आणि श्रेयश सर्वांसमोर तिला प्रपोज करतो. तो म्हणतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला कधी दुःखी करणार नाही. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण रिया तिथे मोठ्याने हसते आणि ती म्हणते, तू स्वतःकडे बघ जरा. मी क्लासमध्ये टॉप आहे आणि तू फ्युचरचा विचार करत नाहीस. नुसता दंगा मस्ती. तुझ्याने माझे विचार वेगळे आहेत. हसत ती म्हणते, तू तुझ्या आयुष्यात खुश राहा आणि मलाही राहू दे व माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही करू नको. एवढं बोलून ती निघून गेली. श्रेयश खूप दुःखी झाला. त्याला त्याचं प्रेम त्याला भेटलं नाही. सगळ्या वर्गाला माहीत असतं रियाने कसे त्याला नकार दिला. तो वर्गातला सगळ्यात चावट मुलगा होता. तो आता खूप शांत राहायचा. क्लासमधील सगळे त्याची मज्जा उडवत होते. प्रत्येकजण त्याच्याकडे बघून हसत असायचा. क्लासमध्ये बेंचवर बसून तो रडत बसायचा. फक्त प्रेमामुळे ही अवस्था झालेली. ती हॉस्टेलमध्ये जाऊन विचार करत होती, हे काय केलं मी? माझ्यामुळे तो इतका एकटा पडला आहे, दुःखी आहे. मी त्याच्यावरती हसायला नको होतं. मी उद्या स्कूलला जाऊन त्याच्याशी बोलणार असे म्हणून ती दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेली. तर तिथे श्रेयश नाही आहे. दुसऱ्या दिवशी पाहिलं तरीही तो दिसला नाही. एक आठवडा तिला श्रेयश शाळेमध्ये दिसलाच नाही. सगळे बोलत होते श्रेयशने शाळा सोडली. काही दिवस गेल्यामुळे रियाला जे वाईट वाटत होतं ते ती विसरून गेली. रिया हॉस्टेलमध्ये राहत होती. एक दिवशी 2च्या दरम्यान तिला बेड खालून आवाज येतो, तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस. रिया एकदम उठते, इकडे तिकडे बघते. तिने ऐकलं हा आवाज श्रेयसचा होता आणि ती पुन्हा झोपते. पुन्हा हाच आवाज येतो, मी इथेच आहे, शोधून दाखव मला. ती बेड खाली बघते. तिला बेडच्या कोपऱ्याजवळ पाय दिसतो. ती वर उठून बघते, कोणीही नसते. पुन्हा खाली बघते तर श्रेयश होता, रडत बसलेला. रिया खूप घाबरते. ती पळत जाऊन मैत्रिणींना बोलवते, माझ्या रूममध्ये श्रेयश घुसला आहे. मैत्रिणी तिच्यासोबत रूममध्ये येतात. सगळीकडे पाहतात पण श्रेयश तिथं त्यांना दिसतही नाही. ती फ्रेंड्स बोलतात, तू झोप, कुणीही नाही इथे असे बोलून त्या निघून जातात. पण तिला माहीत होतं श्रेयश इथेच आहे. ती झोपते आणि सकाळी होते. बघते तर काय, पूर्ण रूममधून पाणी सांडलेलं आहे. ती चिडून रूममेटना म्हणते, हे सगळं तुम्ही केलंय, मला हे आवडत नाही. त्या बोलतात, नाही हे आम्ही कशाला करू. आम्ही जेव्हा रात्री तुझ्या रूममध्ये आलो होतो तेव्हाही बेडखाली पाणीच होतं आणि आजही आहे, साफ करते. हे सगळं रियाला काहीही समजत नाही. या जेव्हा वर्गामध्ये बसायची तिला श्रेयसच्या बेंचवरती दिसायचं, पण तिथे कोणीच बसलेलं नसायचं. त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती पण तिथे कोणीच नसायचं. प्रत्येक वेळी तिला तो दिसायचा तेव्हा तो पूर्ण पाण्याने भिजलेला असायचा. हे तिला समजत नसतं, कारण दररोज त्याचा चेहरा वेगळा दिसायचा. कधी दुःखी तर कधी हसत असायची. तिला काय करायचं ते समजत नसतं. ती शाळा सुटल्यावरती श्रेयसच्या घरी जाते. काय करत असेल तो त्याला पाहायला. सगळीकडे का मला दिसत आहे या सगळ्यांची उत्तर मिळवण्यासाठी ती त्याच्या घराजवळ गेली. पण घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांना विचारलं पण काहीही माहिती मिळाली नाही. ती दररोज त्याच्याबद्दल माहिती काढत होती. मित्रांना श्रेयसच्याबद्दल विचारायची पण त्याला काहीही माहिती नव्हती.
ती पवई लेक जवळ आली आणि ती स्वतःशी बोलू लागली. एकेवेळी मी त्याचा चेहरा पण बघत नव्हते, त्याच्याशी बोलत नव्हते, पण आज मला सगळीकडे तोच दिसत आहे. दुपारचे 4 वाजले. ती एकटी बसली होती. हे सगळे मी का करत आहे? मला त्याच्यावरती प्रेम झाले का त्याने शाळा सोडल्यामुळे हे करतात? तेव्हा ती बघते, लांबून किनाऱ्याजवळ बोट येत आहे आणि त्यातील 2 लोक एका मृत व्यक्तीला बाहेर काढून त्या किनाऱ्यावरती ठेवतात. हे सगळं रिया पाहत होती. एका पांढऱ्या कापडातून त्याला बांधून आणले आणि थोडंसं त्याचा चेहरा उघडला आणि सगळे लोक तिथे एकत्र आले. रिया पण पाहायला गेली. चेहरा ओळखत नाही. पाण्यामध्ये राहून माशांनी चेहरा तोडला आहे आणि पाण्यामुळे पूर्ण शरीर फुगलं आहे. रिया तिथून निघून जाते, कारण दुसऱ्या दिवशी तिची एक्झाम होती. एक्झाम चालू होते आणि मॅडम पळत त्या रूममध्ये येतात आणि बोलतात, श्रेयश मरण पावला आहे. त्याचा मृतदेह पवई तलावाजवळ सापडला आहे आणि 2 आठवड्यापासून पोलीस त्याला शोधत होते आणि त्याने आत्महत्या केली आहे. कुणाला काही माहीत आहे का त्याच्याबद्दल? रिया एकदम शॉक होते. हे सगळ्या गोष्टी तिला समजतात. काल पवई तलावाजवळती श्रेयसचा मृतदेह होता आणि का श्रेयस मला सारखा पाण्यामध्ये भिजून आल्यासारखा दिसत होता. हे सगळ्या गोष्टी तिला समजतात. रियाला समजेना श्रेयसवर प्रेम होतं, पण आता श्रेयसच नाही आहे. श्रेयसबद्दल माहीत झाल्यापासून ती फक्त रूममध्ये रडत होती. तिची मैत्रीण समजवते, त्याला अग्नी देणार आहेत, त्यामुळे तो तुला दिसणार नाही, तू झोप जा. ती म्हणते, हो, त्याला अग्नी दिल्यावरती तो मला दिसणारच नाही. ती रूममध्ये गेली. त्याला तिचे श्रेयस दिसला. तो आगीत जळत होता. त्याला पूर्ण आग लागली होती. रिया म्हणत होती, तो आता दिसणार नाही याचं उत्तर श्रेयस देतो. मी कुठेही जाणार नाही, मी तुझ्यासोबतच राहणार. तर ही गोष्ट आहे 1980 मधील आणि त्या वर्षी रिया त्या एक्झाममध्ये फेल झाली. जी मुलगी वर्गात टॉप करत होती ती मुलगी फेल झाली आणि तिचं 3 वेळा लग्न झालं आणि घटस्फोट झाला. असं म्हणतात श्रेयस येतो आणि लग्न मोडून जातो. तर ही गोष्ट खरी आहे का नाही माहीत नाही, पण ती दररोज पवई लेकजवळ जाते आणि म्हणते, मी श्रेयसला व्यवस्थित सांगितलं असतं किंवा त्याला हो बोलली असती तर ही वेळ आली नसती. रिया ही एकटी आहे ना, कोणी पती ना कोणी परिवार. तर ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे हे मला एक्झॅक्टली माहीत नाही.